तालुक्यातील शिरसगाव येथे दलित वस्तीजवळ असलेल्या पाण्याच्या स्रोताजवळच ग्रामपंचायतीकडून कचरा व्यवस्थापनासाठी कुंडी बनवण्यात आली आहे। या कचरा कुंडीमुळे तेथील पाण्याच्या स्रोतातील पाणी दूषित होण्याची संभावना आहे। या पाण्याच्या स्रोतापासून जवळपास 500 नागरिक या पाण्याचा लाभ घेत असतात। यामुळे ही कचरा कुंडी स्थलांतरित करावी या मागणीसाठी शिरसगाव येथील ग्रामस्थ हे 23 तारखेपासून उपोषणाला बसले आहे। आज उपोषणाचा 3रा दिवस असून अद्याप तरी प्रशासनाकडून याची कुठलीही योग्य ती दखल घेण्यात आली नसल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे। उपोषणाला बसलेले आहात, काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, आडापासून कचरा कुंडी हटवावा। याबाबत तुम्ही कुठल्या कुठल्या कार्यालयांकडे तक्रार केली आहे? तिन्ही कार्यालयाकडे तक्रार केलेली आहे, तहसीलदार, कलेक्टर, बीडो साहेब। बरं, मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की ज्यांनी कचरा कुंडी व्यवस्थापन केलेली आहे तिथून त्याने काढण्यात यावी, कारण त्याच्यापासून जी दुर्गंधी त्या पाणी दूषित होण्याचं प्रमाण जास्त वाढत, ते पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो, त्याच्यामुळे ती ग्रामपंचायती तिथून काढावी। बरं, तो जो पाण्याचा स्रोत आहे काय आहे ते नेमका? आड आहे, विहीर आहे? आमची आड येतो, सार्वजनिक आड येतो। साधारणतः किती लोक तिथून पाणी घेता वापरण्यासाठी? कमीत कमी 500 लोक पाण्याचं ठीक आहे। ते आडतापासून किती अंतरावर आहे ते? 20 फुटाच्या अंतरावर त्यांनी कचरा कुंडी बांधलेली तिथे, त्याच्यामुळे ती तिथून ते वाद दुर्गंधी येणार एकदम छोटून बांधलेली आहे। आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हीच आहे की ती हटवावी, ती काढण्यात यावी, कचरा कुंडी हटवा। किती दिवसांपासून तुमचं उपोषण सुरू आहे? आम्ही 23 तारखेपासून उपोषणाला बसलेले, आज तिसरा दिवस। प्रशासनाचे काही अधिकारी आले भेटायला तुम्हाला? बीडो साहेब आले, बीडो साहेबांनी आम्हाला सांगितलं की त्याला आपण जाळ्या लावू, इकडून तिकडून लावू, पण जाळे लावून काही ते होणार नाही। आज नेट बांधायचं आम्हाला, ते तेच आहे, नेट बांधून ते नेट किती दिवस टिकणार? 15 दिवस वायरनं उडून हे होईल ते होईल, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही मान्य नाही। आम्हाला तिथून ती कचरा कुंडी हटवण्यात यावी अशी मागणी आहे आमची।